नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर शेतकरी बंधूंनो, आता मी आहे येळवी, तालुका जत, जिल्हा सांगली या ठिकाणी। तर बरेच शेतकरी या जत तालुक्यात सुद्धा नाविन्यपूर्ण शेती करत असतात आणि आपल्या या विषयात आपल्या कार्याचा ठसा उमटवत असतात। तर आता आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, स्वतः शिक्षक आहेत, शाळेमध्ये शिकवतात आणि हे करत करत शेती देखील खूप उत्तमरित्या करत असतात आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग ते शेतामध्ये करत असतात। तर आता आपल्यासोबत शेतकरी आहेत मारुती कृष्णा आवटे, त्यासोबत आपल्यासोबत आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे, ते म्हणजे नवज्योत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज येळवी या ठिकाणचे स्वतः हे ओनर आहेत। यांचा बियाणाचा व्यवसाय देखील आहे आणि ह्या एकमेकांच्या सहकार्यातून, यांच्या मार्गदर्शनातून यांनी एक नवीन व्हरायटीचं या ठिकाणी लागवड केलेलं आहे मक्याचं। आणि या मक्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता इथं आल्यानंतर 2 एकराचा हा प्लॉट आहे। 2 एकरामध्ये जवळपास 50%हून अधिक जे थाट आहेत, त्या थाटाला 2-2 कणसं लागलेले आहेत। म्हणजे जवळपास शेतकऱ्याचा कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन, डबल उत्पादन होण्यासारखं ही एक वेगळी व्हरायटी यांच्या सल्ल्याने या शेतकऱ्यांनी केलेलं आहे। बघूयात या संपूर्ण व्हरायटीबद्दल, यांनी लागवड कशी केली, याच्यावर होणारा खर्च किती आहे, एकंदरीत संपूर्ण ह्या व्हरायटीबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि हा सगळा शेतकऱ्यांचा अनुभव शेतकऱ्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत। सर, काय सांगाल, एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही शेती करताय? एकतर स्वतः शिक्षकी पेशा आहे, त्यात शेती पण बघताय, किती वर्ष झाली शेती करताय आणि कुठली कुठली पिकं असतात आपल्या रानात? मी गेली 20 वर्ष शेती करतोय। वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतात माझ्याकडे। ऊस आहे, डाळिंब होती, शेवग्याचं पीक होतं, चिक्कूची बाग होती, त्याबरोबर मका, अशा प्रकारची विविध पिकं मी घेतो। मका याच वर्षी केलेलं आहे। मका मी सरास जादा करत नव्हतो, याच वर्षी केलेला आहे ही मका। एकतर मका म्हटलं की सगळ्यात मोठा अटॅक असतो तो म्हणजे लष्कर आळीचा, आणि ते काय केल्या जात नाही किंवा बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट तिथं फेल जातात। तुम्ही पहिल्याच वर्षी मका केलाय, खूप चांगल्या अशा पद्धतीने पानावर काळोखी आहे, आज हार्वेस्टिंग चालू आहे, तरी सुद्धा पूर्ण हिरवळ आपला प्लॉट दिसतोय। एकंदरीत या व्हरायटीबद्दल काय सल्ला यांच्याकडून घेतला किंवा कशा पद्धतीने हा प्लॉट घेण्याचा निर्णय घेतला मका लागवड? बियाणं नवीनच असल्यामुळं, पहिल्यांदाच वापरल्यामुळं या बियाणाचं आम्हाला काही माहीत नव्हते। पण लिंबाजी सोलंकर जे नवज्योत ॲग्रोटेक इंडस्ट्रीचे मालक आहेत, त्यांनी सांगितलं घेऊन जावा, चांगला आहे, खात्रीशीर आहे। आणि त्यांच्या विश्वासावर मी बियाणं आणलं। कमीत कमी खतं वापरून, कमीत कमी खर्चामध्ये, अगदी बियाणाचा खर्च सोडला तर मी 5-6 हजार रुपये खर्च मला टोटल पेरणी, बियाणं आणि याच्या आत्तापर्यंत आलेला आहे। याच्यापेक्षा जास्त खर्च नाही। बियाणाचा एक 6,000 खर्च, अधिक इतर खर्च, फवारणी वगैरे, तणनाशक सगळ्याचा मिळून एक 6,000, असं एक 12,000 खर्चामध्ये हे 2 एकर प्लॉट माझा पूर्ण झालेला आहे आत्तापर्यंतचा खर्च। हे करत असताना लागवडीचं जे काही तंत्र आहे, म्हणजे दोन्ही झाडातलं, थाटातलं अंतर असेल किंवा एकंदरीत लागवड तंत्र काय होतं? आम्ही लागवड पेरणी करताना आम्ही ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केलेली आहे। एका वाप्यामध्ये 3च सऱ्या येत्या आणि एक सर्वसाधारण फूट, 1.25 फुटावर बी पडायचे, अशा पद्धतीचं ते पेरणी यंत्र असल्यामुळं सर्रास टोटल 2 एकर प्लॉट हा 1.25 फुटावर एक ताट, याचं मक्याचं ताट जवळजवळ आहे। आता मी जातोय नवज्योत ॲग्रो इंडस्ट्रीज येळवी यांचे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत आता आपण बोलूयात। दादा, काय सांगाल, शेतकरी ह्या पिकासाठी नवीन आहेत, स्वतः शिक्षक पण आहेत आणि ही व्हरायटी निवडला आहे। तसं बघितलं तर ह्या भागामध्ये ही व्हरायटी थोडंसं ऐकायला सुद्धा नवीन आहे। काय वाटलं तुम्हाला, सुरुवातीला वाटलं होतं का हा प्लॉट कसा येईल, काय ह्या व्हरायटीबद्दल किंवा तुमचा अनुभव काय? नमस्कार, मी लिंबाजी सोलनकर, नवज्योत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज येळवी। तर आपण बघतोय की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, बरोबर, पण जमीन वाढत नाही। तर जमीन उलट कमी होते। तर कशी घरे, रस्ते, लोहमार्ग, कारखानदारी यामुळे जमीन कमी व्हायला लागली। तर आपल्याला जमीन वाढवायची नाही, तर आहे त्या जमिनीमधून उत्पन्न वाढवायचं आहे। त्या दृष्टीनं आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत। तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की प्रत्येक ताटाला 2-2 कणस आहेत तिथं आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेलं कणस आहे। मी आता 15 वर्ष झालं दुकान चालवतोय, पण मी ही पहिल्यांदाच बघतोय। ही व्हरायटी आहे ॲग्रोस्टार 1233, ही व्हरायटी आहे, नवीनच व्हरायटी आमच्याकडे आलेली आहे। पण मी बघितलेलं होतं अगोदर, कंपनीनं पण सांगितलेलं होतं, पण मी फोटोमध्ये बघितलं होतं, प्रत्यक्ष काय बघितलं नव्हतं। पण आज आपण प्रत्यक्ष बघतोय, तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की 2 कणस आहेत आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कणस पूर्ण वाळलेले आहेत आणि चारा हा पूर्ण हिरवागार आहे। तर याचा आपण या भागामध्ये जर्शांचं प्रमाण सर
भरपूर जास्त आहे. आहे. त्यामुळं कणसं मोडून घेऊन सुद्धा आपण हा. याचा मुरगासाठी वापर करू शकतोय. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा आहे. बरोबर. मक्याचं उत्पन्न तर चांगलंच येणार आहे. शिवाय आपल्याला ह्या ताटापासून वैरण जे आहे, वैरण हिरवी असल्यामुळे याचा आपण मुरगा सुद्धा करू शकतोय. आता एकीकडे हार्वेस्टिंग चालू आहे, काही महिला आता हे काढायला आल्यात हा. आणि तरी सुद्धा थाटा हिरव्यात. कसं काय म्हणजे हे कॉम्बिनेशन कसं काय ही व्हरायटीज अशी आहे. Varieties हा, अशी. कणसं वाळतात आणि ताट पूर्ण हिरवगार राहते आणि उंची पण भरपूर आहे. आपण बघू शकतो की उंची आपल्या हात वर केला तर असं येणार नाही, अशी उंची पण भरपूर आहे. बर बर. यासाठी पाण्याचं वगैरे नियोजन कसं केलं होतं, किती पाणी द्यावं लागलं? नाही, मी या प्लॉटला फक्त एकच पाणी दिलेलं आहे. बर. एका पाण्यावर आलेली मका आहे. जास्त पाणी लागेल नाही, पावसाच्या जीवावर आलेले आहे. पावसाच्या जीवावर आले. बरं, या व्हरायटीमध्ये तो आता तुमचा सुद्धा नवीनच अनुभव आहे. रोग किंवा कीड किंवा इतर काही गोष्टी ज्या समस्या आहेत का ह्याच्यामध्ये काय? नाही, रोग प्रतिकार शक्ती या बियाणाची चांगली आहे. कारण रोग जी आळी होती, लष्करी आळी काहीतरी म्हणतात ती आळी या बियाणाला फारच कमी आहे. बरं. कारण मी काय त्याच्यावर विशेष प्रयोग केलेला नाही, पण एकाच फवारणीत पूर्ण आळी कव्हर होऊन कुठल्याही माझ्या प्लॉट मधल्या एकाही ताटाला आळीचा रोग नाही. रोग नाही म्हणजे पूर्ण प्लॉट आपण बघू शकता, रोगमुक्त आहे. रोगमुक्त आहे. बर. शिवाय ताट जाड आणि उंची आणि ताट अजिबात वाऱ्याला वगैरे पडत नाही, मजबूत आहे. संपूर्ण ताट प्लॉट बघितला तर कुठे तुम्हाला मका पडलेली दिसणार नाही. दिसणार नाही. बर. इतर या प्लॉटसाठी काय वेगळा तुम्ही खर्च केलाय का? म्हणजे बियाणाचा तर खर्च झाला, फवारणीचा खर्च झाला, त्याशिवाय अजून काय वेगळा? नाही, वेगळा काही खर्च केलेला नाही. एवढाच खर्च केलेला आहे. 1-2 पोती मी सुरुवातीला पेरताना 15 पेरलेलं होतं. त्यानंतर 2च पोती युरियाची टाकली. याच्यापेक्षा दुसरा खर्च मी केलेला नाही. केलेलं नाही. बरं. काय सांगाल, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येतोय. आता नवीन शेतकरी या वाहनाकडे आता हे रिझल्ट बघून येऊ शकतात. अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? ही व्हरायटी केलं, हे जर लागवड केलं तर निश्चित फायदा आहे का? कसं काय? सर, निश्चितच फायदा आहे शेतकऱ्यांना. मी सांगितल्याप्रमाणे दुहेरी फायदा आहे. शिवाय सरांनी सांगितलं आता की लष्करी आळीचं प्रमाण पण कमी आहे. त्यांनी फक्त एकच फवारणी घेतलेली आहे. मक्यासाठी 2 किंवा 3 फवारणी करावं लागतात. पण ह्या सरांनी सांगितलं की एका फवारणीमध्ये पूर्ण रोग कंट्रोल झालेला आहे. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांना ही मका करायला काही अडचण नाही, चांगली मका आहे. आता जवळपास हा 2 एकराचा प्लॉट आहे आणि निम्म्याहून अधिक थाटांना हे 2-2 कणस आहेत. हां. काय वाटतं तुम्हाला, सरासरी इथलं जे उत्पादन आहे ते एकरी किती निघू शकेल? एकरी 55 ते 60 क्विंटल पर्यंत उत्पादन निघू शकेल. खात्रीशीर. कारण हां. डबल थाटा डबल 50% पेक्षा जास्त ताटांना डबल कणीस आहे बरं. आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण हे माहिती स्वरूपात जरी बघितलं असेल तरी प्रत्यक्षात थोडंसं आपण प्लॉट फिरून बघूयात. ह्या प्लॉटमधले काही वैशिष्ट्य आहेत ते प्रत्यक्षात शेतकरी आहेत आणि सल्लागार सुद्धा आहेत. ह्या दोघांच्याकडून आता आपण प्लॉट फिरून बघणार आहे. त्याशिवाय हा चाऱ्यासाठी म्हणून किती फायद्याचा आहे? उत्पादन तर एकीकडे तुम्ही घेणारच आहे, पण चारा म्हणून किती दुग्ध व्यवसायिकांना हा फायद्याचा आहे हे सुद्धा आता आपण प्रत्यक्षात बघूयात. चला. या ठिकाणी 3 ताट आहेत. 1 फूट अंतर आहे फक्त या तिन्ही ह्याच्यामध्ये. तर तिन्हीलाही डबल कणस होते. इथं आणि या ठिकाणी असे तिन्ही ताटांना डबल कणस आहेत. आता हे प्लॉट मोडणीच आलेलं आहे, त्यामुळे हे कणस इथली मोडलेले आहेत. तरी आता या ठिकाणी पण आपण बघू शकतो की इकडं पण असे हे डबल कणस आहेत. इथं डबल आहे, या ठिकाणी इथंही डबल आहे. हे बघा, आपण इथं बघू शकतो हे एकच ताट आहे, याला पण डबल आहे. हे बघा, इथं ही डबलच आहे. म्हणजे भरपूर अशा बऱ्याच ठिकाणी 50% पेक्षाही जास्त कणस असे डबल आहेत. बघा, या इथंही ज्यावेळेस 2-2 कणस येतात त्यावेळी दोन्ही समसमान असतात का? 2 समसमान मी आतापर्यंत कुठेही बघितलं नव्हतं, पण या प्लॉटमध्ये आपण आता प्रत्यक्ष बघतोय की दोन्ही कणस समान आहेत आणि चांगले आहेत, मोठे आहेत. एक लहान एक मोठा असतंय बऱ्याच ठिकाणी, पण इथं तसं नाही. दोन्ही कणस समान आहेत आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेले आहेत. याचं जे लागवडीचं अंतर जे आहे ते योग्य अंतर किती ठेवावं लागेल? योग्य अंतर आता बरेच आता तिथं फुटामध्ये 3 आहेत. म्हणजे हे ट्रॅक्टरची पेरणी असल्यामुळं कमी जास्त झालेलं आहे. म्हणजे असं ॲक्युरेट असं समान बरोबर नाही. ट्रॅक्टरची पेरणीमुळं कमी जास्त झाले, तरी 1 फुटावरती आहे. या मकेला उंची पण भरपूर आहे, हाईट भरपूर आहे याची. मला वाटतं 6 फुटापर्यंत हाईट आहे आणि ताट हिरवगार आहे आणि मजबूत आहे. वाऱ्यानाही पडत नाही, काय नाही. आणि या भागामध्ये जर्शांचं प्रमाण भरपूर आहे, म्हणजे दुधाळ जनावरांची संख्या जास्त आहे. त्यामुळं आपण हे कणसं मोडून घेऊन याचं मुरघास बनवून 1 वर्षभर आपण वापरू शकतोय. पाला रुंद आहे, पालावरती जवळजवळ अशी 4 बोटं पूर्ण बसतात. म्हणजे
4 बोटापेक्षाही 6 बोटं बसतात असा इतका पाला रुंद आहे आणि काळोखी पण चांगले आहे, हिरवागार पाला आहे. सर आपण बघू शकताय की हा प्लॉट एक समान आहे. प्लॉट कुठेही उंची कमी जास्त अशी काही नाही. पूर्ण प्लॉट जर बघितला 2 एकराचा प्लॉट आहे आणि हा एक समान प्लॉट आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं फक्त एकाच पाण्यावरती हा प्लॉट आलेला आहे. एकच पाणी दिले. पाऊस वेळेवरती होत गेल्यामुळं कमी पाण्यामध्ये प्लॉट आलेला आहे. तर शेतकरी बंधूंना आता आपण प्रत्यक्षात प्लॉट बघितलेला आहे. व्हरायटी कशा पद्धतीनं आहे ते बघितलेलं आहे. थाट कसं आहे, त्यानंतर पानाची काळोखी असेल, त्याची जाडी असेल, चाऱ्यासाठी ही किती चांगल्या पद्धतीचं व्हरायटी आहे. त्यासोबत उत्पादन म्हणून एका थाटाला जर 2-2 कणस लागत असतील तर निश्चितपणानं शेतकऱ्याचं देखील कमी जागेत जास्त उत्पादन मिळण्यासारखी ही व्हरायटी आहे. तर शेतकरी आणि या ठिकाणी सल्लागार दोघंही आहेत. तुम्ही दोघांनी वेळ देऊन हा शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने या व्हरायटीबद्दल सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचा अनेक शेतकऱ्यांना जर तुम्ही सल्ला देत आहे त्यामुळं नक्की शेतकऱ्यांसाठी प्रगतीसाठी एक चांगलं योगदान म्हणावं लागेल. आणि तुमच्यासारखे नवीन प्रयोग करणारे शेतकरी आज शेतकऱ्यांसाठी एक आदर्श असं काम उभं राहताना दिसतात. तर दोघांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. धन्यवाद.